चला आम्ही चाललोय बघा, लय मोठी खरेदी करायला. आज नवऱ्याचं केस मोकळं करायची बारी आली आहे बघा. पहिल्यांदा खिशात किती पैसे आहेत? किती आहेत? 100 किती आहेत? 7-8 रुपये राहिले ते. तुम्ही तेवढं सांगताय प्रत्येक वेळेस. कारण पैसे तेवढा आहेत आता. वर्षाच्या वर्षाला सण दुधतय जरा तरी बायकोला काहीतरी घ्यावं बिवावं की. 100-125 रुपये माझ्या खिशात आहेत. अशी मोठी खरेदी करतो की बाबा बाबा टेम्पो सांगतो भरून. काय बाई, ह्या हातात ह्या माझ्या हातात बांगड्या सुद्धा नाही ते अजून, हाय का? हा, ते नुसती आता दिकायला सणाच्या मेहंदी काढली एवढी फक्त. अशी बांगड्या भरायचे ते असं असं पैसे जाणार की मोठं पैसे जाणार. मग अकाउंट मोकळं होणार. अकाउंटला नाहीतच पैसे खिशातच ठेवले ते तेवढं आहे ते. हो का, तुम्हाला आत्ताच सांगते बघा. आताच हा आता सांगते. बरं, सांगा. मला बांगड्या घालायचे ते काचाच्या, त्यात मध्ये घालायला बांगड्या घ्यायचे ते. बर एक असलं गळ्यातलं घ्यायचंय मला. बरं. सोन्याचं नाही सांगत तुम्हाला, नकलीच घ्यायचं या. बर सोन्याचं घ्यायला काय एवढं हे आहे आपली परिस्थिती आहे बर म्हणून नकली घ्यायचं असलं. बर हे आता आहे ना. माझ्या काय असं चमकतंय काय हे आहे की? की हं? हे आहे की हे गेल्या वर्षीचं जुनं हे नाही आहे ते. सोन्याचं. शी सोन्याचं आहेच की हा, मग. मग ते आहे आणि तुम्ही नकली. काय गोल्ड आहे काय? अरे आमला आहे का काय? हातात नाही, काय कशात बघा, नाही, गळ्यात नाही ही आमच्या. गेल्या वर्षी तसलं. घेतलं होतं बघ. गेल्या वर्षी पण आहे, त्याच्या पलीकडल्या वर्षी घेतलं हा, होतं. मग ते असतंय त्याचं काय नाही. मग सोन्याचं ह्या वर्षी महत्वाचं आहे. सोन्याचं नाही का घेऊ, बरं. असलंच घ्या नकलीच. बर हा आता चला की मग. दुपार होत आली तरी नवऱ्याचं होई नाही घरातनं तुम्हाला बाहेर निघणं घ्यायचं या. असलं, मग जावा मग तुम्ही घ्या. मी येतो मग ना. पैसे दे. मला गाडी शिकवल्यास तुमच्या मागं कशाला लागावं लागलं असतं. गेली गाडी असती शिकायला एकटीच. लागते, जाय ढकलत घेऊन. बस. तेव्हा काय इडे सामान घ्यायचंय, उद्या इडे घ्यायला त्या सामान आणायचंय मला. हा, हे असा विषय परत आहे. लुटायच्या वस्तू आणायचे ते. लुटायच्या वस्तू आणायचे ते, हे आणायचं ते आणायचं. नाही म्हणायचं नाही. होय म्हणायचं, नुसतं होय म्हणायचं. चला 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 बघू नका. चला चला आणू थोडं काय तुमच्याकडे पैसे आहेत बघा, का? काय नाही. माझ्याकडे वजात येडून करू नका 100 बघा. रुपये माझ्याकडे. मी तेवढं असं भरपूर खरं असतो. किती पण पैसे माझ्याकडे तर 200 रुपये राहिले पैसे हं? तर चला बघू नका. चला नवऱ्यानं काय केलंय माहिती का, जेवढं माझं लाडक्या बहिणीचे पैसे आलते का नाही तेवढं उडवायचं धरले ते. आता खरेदी तर सगळ्या माझ्याच पैशाने केली, या रुपया घालवला नाही जवळचा. हे का? तुला सांगतो काय सांगते का तुझं एवढं म्हणला की बस, ह्याने केलं. जरा. त्याच्या आत गेलं का मी काय बघितलं नाही. आणि आता एवढा खर्च करून आणि ह्यांना लगेच जेबीला पाणी सुटलं पाणीपुरीच्या गाड्यापासून गेल्यावर. लगेच ते माझ्याच कसलं घालवले ते पैसे. मग काय पाणीपुरी खायची. पाणीपुरी गाड्यापासून गेले की ह्यांना पाणी सुटायला लागलं तोंडाला. तर म्हणलं आता तर खाऊया मग पाणीपुरी पाणीपुरी आणि रगडा रगडा. भारी. आताचा खर्च तुम्ही जेवणाचा करायचा. आता खर्च माझ्याकडे आहे आता थोडासा किरकोळ तेवढा गरीब हळूहळू करतो. हो खाऊन घ्या. आम्ही पण गरिबीतनच घेतलंय सगळं, बरं तुमच्या खिशातलं पैसे बघून. कळलं आम्हाला किती गरिबीतनं घेतलेली त्याला. तर आता असं काय राहिले फक्त हल्ल्यावर टाकतो तुम्हाला. बरं राहिलीच बरं काहीतरी. आता पोटात भर गेली ह्यांना सुचतंय लगेच काय नाही काय लगेच. त्यामुळं आता मला वाटतं ह्यांना पोटात भर गेली की सुचणार काय तर. त्यापेक्षा आपलं पटकन आवराव हां. नाही भरा बांगड्या भरा आता. मग आता बांगड्या राहिल्या भरायच्या, मग तेवढ्या बांगड्या भरायच्या आणि जायचं घरी. आता याला पैसे घालवले तर या म्हणल्यावर नको आहे आता. तेच की ह्यांच्याकडनंच भरले होते ना मागच्या वेळेस. भाभी चांगल्या बांगड्या भरते ते ग. इकडे यायचं काय चालतंय. भरा आणि आवरा. भरून झालं. चला घरी. घालवलं ना पैसे आता. चला घरी. काय काम घ्यायचे ते चुड. घ्या. उठा. बघा आली लगी घरी. बांगड्या बिंगड्या जरा चांगल्या भरलेत आहे. 250 रुपये गेले तर 250 रुपये बांगड्याला ह्या. बर हा. हा हो बाई हो. तुझं का खरं काय असतं अजून? ना. त्यात काय नाही. तोंड घासायचं आणलं या. हा आधी ही लावायचं गाव गुटायचं तोंडाचं, परत ही लावायचं गार पडायला, आणि ही लावायचं परत मास्क तोंडाला. किंवा बाजूला ती ठेव. ती माझ्यासाठी आहे. ती दुसरं कोणासाठी काय नाही. त्यात लाडू पेढा चकली शंकरपाळे ही एक आणलंय बघा. करंजी. मी लुटायला वर आणलंय बघा बघा ही. हा वेगवेगळं. ती तसलं होतं ना. ती 2 पाहिजे होती पण ती एकच होतं त्याच्यामुळे नको म्हणत होती मम्मी. तर बघा ही लुटायचं आणलंय बघा. छान वाटतंय की नाही? आणखी नाही खाय ना त्याच्यातनं डिझाईन. ठीक आहे. आणखी नाही खाय तर. हा पान. भारी वाटतंय हा. हं. एक उघडून दाखवू का? नको नको नको. असं दे की. कसलं भारी हा. हो का? छान वाटते की अगं. हो ना.
घालून ठेव आतमध्ये पण अजिबात तू उघडूच नको छान वाटतं. बाजूला ठेवलं या. हम्म. आणि ह्याच्यात काय आता विड्याचं सामान आणलं या. एवढंच घेतलं तर कालवा करायला लागते नुसतं गेलं पैसे तर माझ्याच जवळचं घालवलं ते सगळं. लाडक्या बहिणीचं 4 हप्ता नाही तर आलं. एक तर हप्ता आलाय लाडक्या बहिणीचा ती पण बापाने घालवला सगळा 1,500चा बुकना तुरा केला सगळा. 2च आलत फक्त हप्ता. आणि हे हाय विड्याचं सामान बघा. आणि ही तिळगुळ उद्या वाटायला. मीच खाणार आहे आता सगळं तिळगुळ. तर चला आमची छोटीशी खरेदी गरिबीतून कशी काय वाटली? वाटतं का? गरिबीतूनच केली. छोटी वाटते खरेदी तुला. छोटीच खरेदी काय असं काय लय मोठं आणलंय आपण. मग ती आणि ह्याच्यात आणले ते चुड उद्या घालायसाठी. चुडा नको घालू चुडा त्याच्यात ते कसं दिसतंय. घालायचं असतं ती. वा कसं दिसायसाठी नसतंय घालायचं. एक परंपरा आहे ती घालावी लागते. बरोबर. कसं दिसायसाठी घालायचं नसतंय ती. हा. तर एवढं आणलंय पैसे छोटी घालवले तर मोठी या. गरिबीतून आमची खरेदी कशी वाटली आणि माझ्या लुटायच्या वस्तू पण कशा वाटल्या बघा सांगा आम्हाला नक्की कमेंट मध्ये बरं का. हा नवऱ्यानं माझ्या लय चिंगूसपणा केलाय काय सांगायचंय आता बस उद्या सणाचं केलंय ना आणलं ना. आज सुट्टी होती म्हणून सुट्टी आलं तुम्हाला फिरून आणलं पाणीपुरी चारली आईस्क्रीम चारलं अजून ही खरेदी केली मग एवढीच आपल्यासाठी मोठी खरेदी असू मी कुठे काय म्हणले मग आपल्या गरिबीतून छोटीशी हा, मोठीशी त्यालाच म्हणायचं सक्रात. सक्रात मोठी सक्रात आपल्यात झालेली आहे आनंद आहे असं म्हणायचं नवऱ्यानं. होय हम्म. असं म्हणायचं वय हा बर शिका असं म्हणायला. हा हा तर चला असू द्या आता. मस्त बांगड्या पण कशा वाटतात देव माझ्या. एकदम छान वाटतंय. हा एकदम छान वाटतंय असं म्हणायचंय. हा तर चला लय मोठं झालं आपल्यासाठी हे माहिती का. बर चला की मग आता. छोटस आहे पण छान आहे. हा तर चला आमचा ब्लॉग कसा वाटतोय आम्हाला मला नक्की कमेंट मध्ये करून सांगा. सांगायचं आहे. आवडलं तर लाईक करायचं शेअर करायचं आणि आपल्या सहदेव घोडके चॅनलला Subscribe. सबस्क्राईब करा जरा. आणि इसरू नका. हा. हा आणि कमेंट करा. चालू राहणार. आजचा उद्याचा संक्रांतीचा काय असेल ते असेल. हा नवऱ्याला मी उद्या सांगितलंय कामाला जायचं नाही. पप्पा जाणार आहेत. कसं जाते ते बघते की मी. बर तू बघ परत. तर चला एवढा ब्लॉग इथंच थांबल तर टाटा बाय बाय.